पाहूया हे उदाहरण. कंसात 7 81च्या डोक्यावर 1/2 वजा 16च्या डोक्यावर 1/4 कंसाचा वर्ग आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर 1/3. आपला यापूर्वी माहितच आहे, एखाद्या संख्येच्या डोक्यावर म्हणजे घात 1/2 असेल त्याला वर्गमूळ म्हणायचं आणि डोक्यावर 1/4 असेल त्याला चौथे मूळ म्हणायचं. मग आता या पद्धतीने आपल्याला लिहावं लागेल. हा साधूच्या तसा 81 चे वर्गमूळ म्हणजे 81 कुणाचा वर्ग आहे, तो 9चा वर्ग आहे. या ठिकाणी डायरेक्ट 9 लिहायचं. 16 चे चौथे मूळ म्हणजे 16 हा कुणाचा चौथा घात आहे, तो 2चा, मग 2 लिहायचा आणि कंसाचा वर्ग आणि पुढे मोठ्या कंसाचे घनमूळ. एखादी संख्या असेल आणि लगेच कंस असेल मध्ये कोणतंही चिन्ह नसेल तर त्याचा गुणाकार समजावा. या ठिकाणी 7 लिहायचा. 7ला एक घात असतो, तो डोक्यावर 1 लिहिला. पुढे त्यानंतर 9 मधून 2 गेले, 7 राहिले आणि 7च्या डोक्यावर सुद्धा 2 म्हणजे वर्ग आला आणि या ठिकाणी हा 1/3 म्हणजे घनमूळ. आता या ठिकाणी घातांकाचा एक नियम वापरता येईल की पाया समान असल्यावर घातांकांची बेरीज होत असते. मग 7 एकदाच पाया लिहायचा आणि 2 आणि 3 यांची बेरीज होईल आणि या ठिकाणी हे कंसाचे घनमूळ राहील. आपल्याला एक नियम माहित आहे, कोणत्याही संख्येला एक कंसात घात असेल आणि कंसालाही घात असेल तर त्या दोघांचा गुणाकार केला जातो आणि त्यामुळे काय होईल की हा 3 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे जसं की 7 चा घन गुणिले 1/3 हे 3 कॅन्सल. 7च्या डोक्यावर 1 असल्यावर 1 लिहिण्याची गरज नाही, म्हणजे उत्तर काय राहिलं 7. पाहूया हे उदाहरण. या उदाहरणामध्ये आपल्याला एक लक्षात येईल की या ठिकाणी भागाकार आहे आणि ए आणि बी हे 2 पाया दिलेले आहेत. आता असं उदाहरण सोडवताना एक महत्वाचं काय करायचं, आपल्याला या ठिकाणी पाया एक स्थिर करावा लागेल आणि पाया एक स्थिर करून घातांक एका ठिकाणी आणायचे. मग या ठिकाणी आपण पहिलं कंसात काय करूया, ए जो पाया जो आहे त्या एका ठिकाणी त्याची घात आणायची. म्हणजे अंशात घेतलं, समजा हा -1 लिहिला, हा एचा जो वर्ग आहे म्हणजे 2 आहे, तो अंशात घेतला की याचं चिन्ह बदलून जाईल. हा जो पॉझिटिव्ह आहे हा निगेटिव्ह होऊन जाईल. पुढे या ठिकाणी बी आहे, हा बी जो आहे बी लिहूया आपण या ठिकाणी मध्ये गुणिले घेतला. बी वर्ग जसा तसा ठेवायचा. हा वजा बी जो 4 आहे तो अंशात आणला की हा बी चा चौथा घात प्लस मध्ये होईल. या ठिकाणी कंस बंद. पुढे दुसऱ्या कंसामध्ये जर पाहिलं तर असंच करावं लागेल की हा जो ए दुसरा तसा लिहायचा. हा जो -2 आहे तो अंशात आणला की अधिक होईल. पुढे गुणिले हा बी जो आहे बी चा -5 घात आहे, दुसरा तसा ठेवायचा आणि हा जो बी घन आहे तो त्याचा घात अंशात नेला तर तो -3 होईल. म्हणजे पायांची अदलाबदल केली की घातांकाचं चिन्ह बदलत, म्हणजे अंशात नेला छेदात नेला की या घातांकाचं चिन्ह बदलत असतं, हे लक्षात ठेवायचं. आणि हा -5 दशाला तसा ठेवला. मग या ठिकाणी ए चा काढलेला -2 आणि -1 म्हणजे -3 राहील. यामध्ये 2 चिन्ह सारखे असल्यावर चिन्ह तेच राहत असतं आणि या संख्यांची बेरीज होत असते. मग पुढे हा बी चा 6वा घात होईल, बी चा 6वा घात होईल आणि पुढे भागिले ए चा 5वा घात होईल. पुढे गुणिले हा जो बी चा 8वा घात, कारण की चिन्ह वजाबाकीचे आहे, 2 मायनस चिन्ह आले तर अशा वेळी चिन्ह तेच ठेवायचं आणि दोन्ही संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि हा -5 दशाला तसा. आता घातांकाचा एक नियम आपल्याला माहित आहे की घातांकाला घातांक आला की त्याचा गुणाकार होत असतो. मग आता जो घातांकाचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे 7 त्रिक 21 करावा लागेल. घातांकाला घातांक आला मग ए चा -21 होईल गुणिले बी 6 7 42 होईल, हे पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या कंसामध्ये काय होईल, 5 5 25 होईल पण -25 होईल गुणिले बी. या ठिकाणी निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल, 8 पंचे 40. आणि मग झाल्याच्या नंतर आपण या ठिकाणी हे जे सर्व घात आहेत यालाच आपण अंशामध्ये लिहूया.
म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आणि आपल्याला माहित आहे की भागाकार जर असेल तर पाया समान असल्यावर घातांकाची वजाबाकी होत असते. मग हे समजण्यासाठी आपण त्याला काय करूया, या संख्येला a वजा 21 गुणिले b हा जो 42 म्हणजे ही अंशातली संख्या समजूया. आणि ही जी संख्या आहे a चा घातांक वजा 25 गुणिले b चा 40 ही संख्या छेदातली समजूया. आणि आपल्याला माहिती आहे आता भागाकार म्हणजे अवच्छेद असतो. मग आता आपल्याला काय करावं लागेल, हा जो a चा पाया समान आहे त्याची घात एक जवळ घेऊया. मग काय होईल या ठिकाणी, हा जो वजा 21 जशाला तसा राहील. हा जो वजा 25 आहे तर अंशात आणला की तो अधिक 25 होईल. आणि पुढे या ठिकाणी b जो आहे 42 जशाला तसा ठेवायचा. आणि हा जो 40 अंशात आणला की तो काय होईल, वजा 40 होईल. आपण याचा डायरेक्टली उपयोग असा भागाकारच्या नियमाचा डायरेक्ट उपयोग करून याचं उत्तर असं लिहू शकतो की वजा 21 जशाला तसा लिहायचा. भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी होत असते. मग भागाकारचा वजाबाकीचा नियम आणि हा वजाबाकी पुन्हा घात म्हणजे मायनस मायनस इथं प्लस होतं. आणि पुन्हा बी पाया समान घेतला तर 42 वजा 40 होऊन जाईल. अशा पद्धतीने डायरेक्ट आपण नियम तो वापरू शकतो. मग या ठिकाणी ए पाया लिहायचा, 25 मधले 21 गेले 4, बी राहिली तर आणि 42 मधून 40 गेले राहिले 2, हे राहील त्याचं उत्तर.